घरामध्ये म्हणाले जागा असत नाही, घरामध्ये काही आता एखादं धार्मिक कार्य करायचं तर म्हणाले आम्हाला त्या ठिकाणी पुजारी व्यवस्थित कुणी करणारा त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे तेव्हा उपलब्ध होत नाही, आणि बऱ्याच अडचणीत म्हणाले. आमची त्यातूनही आणखीन घरातली वयस्कर मंडळी म्हणतात आमची खूप इच्छा आहे, आम्ही दरवर्षी म्हणाले सत्यनारायणाची पूजा करतो, ती सत्यनारायणाची पूजा आमच्या मुलांनी पुढे चालवावी अशी आमची खूप इच्छा आहे. पण वडिलांचा जेवढा विश्वास, वडिलांची जेवढी त्याच्याबद्दलची आत्मीयता, तेवढी आपण पाहतो की काही प्रमाणामध्ये त्या प्रमाणात त्या पुढच्या पिढीमध्ये ती आपल्याला आलेली फारशी पाहायला मिळत नाही. याला अपवादही असतील, अपवाद आहेत, पण साधारण सध्य परिस्थितीमध्ये पूर्वीच्या परंपरेनुसार आत्ता जर करायचं म्हटलं तर त्याला खूप मर्यादा आहेत, खूप त्याच्यामध्ये व्यत्यय येतात, खूप अडचणी निर्माण होतात. मग झालं की नाही, मग परंपरा होती, पण ती परंपरा आता काही प्रमाणात का होईना, पण ती परंपरा आम्ही जशीच्या तशी आता सांभाळू शकत नाहीये. आणि त्याचं सगळ्यात जर मोठं कारण असेल तर सध्या बाहेरची परिस्थिती हे त्याचं मुख्य कारण आहे. घरातली परिस्थिती असेल पण बाहेरच्या परिस्थितीचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होत असतो. म्हणून त्या परंपरेला कुठेतरी एक प्रकारची मर्यादा असते, पण आत्मप्रचितीला मात्र कशाचीही मर्यादा असत नाही. परंपरेला मर्यादा आहे आणि आत्मप्रचिती मात्र अमर्याद अशा स्वरूपाची आहे. ज्या परंपरेमध्ये आम्ही ते एखादं धार्मिक कृत्य काही कार्य करत असतो तेव्हा असं आम्ही कधी करतो का की सत्यनारायणाची पूजा करत असताना, सत्यनारायणाची पोथीचं वाचन चाललेलं असताना आम्ही त्या पोथीतल्या अर्थाशी कधी आम्ही एकरूप झालेलो आहोत का? होतो का? सत्यनारायणाची पूजा आमच्या घराण्यात चालत आलेली एवढं आम्हाला माहिती असतं, पण का चालत आली? सत्यनारायणाची पूजा कशासाठी करायची असते? सत्यनारायणाची पूजा करत असताना त्याला लागणारं साहित्य आम्ही जर चांगल्या प्रतीचं वापरलं तरच ते सत्यनारायणाला योग्य त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचेल. नाही तर सत्यनारायणाच्या हल्ली आता सुपाऱ्या वेगळ्या मिळतात, सत्यनारायणाचं साहित्य वेगळ्या पद्धतीने मिळत असतं. आम्ही जर असं वेगळ्या दर्जाचं, वेगळ्या प्रतीचं जर आम्ही ते साहित्य इथे वापरायला लागलो तर त्या परंपरेने चालत आलेल्या विधीला आम्ही स्वतःहून कुठेतरी त्याचं महत्व कमी करत असतो. आणि जे काही करायचं ना ते त्याचा अर्थ समजून घेऊन करावं. सत्यनारायणाची पूजा असेल, आणखीन काही घरातलं कार्य असेल, पारायण असेल, पूजा अर्चा असतील, किंवा ज्या काही परंपरेनं आमच्या घराण्यामध्ये रूढी उत्सवाच्या वगैरे ज्या काही चालत आलेल्या असतील, आमच्या गावातल्या म्हणाले आमच्या गावची यात्रा असते, आम्ही दरवर्षी यात्रेला जातो. पण यात्रेला तिथे गेल्यानंतर त्या यात्रेमध्ये आम्ही त्या देवाशी किंवा देवाला अपेक्षित असलेल्या कार्यामध्ये आम्ही किती आमचा सहभाग असतो. म्हणून परंपरेला महत्व नाही असं नाही, परंपरेला महत्व आहे, पण त्या परंपरेपेक्षाही आत्मप्रचितीला जास्ती महत्व समर्थ या ठिकाणी देत आहेत. मग आत्मप्रचिती, यामध्ये आत्मप्रचिती श्रेष्ठ आहे, आत्मप्रचिती खरी आहे, आत्मप्रचिती सत्य असते, पण परंपरा न तोडता प्रचितीबद्दल बोलणं हे अत्यंत जरुरीचं असतं. नाही तर परंपरा चालत आलेली आहे, ती परंपरा सांभाळू नये असं नाही, पण परंपरा सांभाळत असताना सुद्धा या संत वचनांना किंवा संतांना अपेक्षित असणाऱ्या प्रचितीचा आणि त्यांनी सांगितलेल्या विचारांचा आम्ही कुठेतरी गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता असते. म्हणून सूक्ष्म निरूपण लागले या विषयाचंच विवेचन पुढे केलेलं आहे. मागे जे सांगितलं समर्थ म्हणतात तेच पुन्हा वर्णन या ठिकाणी केलं जाते किंवा करतो आहे. श्रोत्यांनी ते अगदी पूर्ण लक्षपूर्वक त्या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि हे ऐकत असताना पुन्हा त्यांनी सावध वृत्तीनं ऐकावं, सावध वृत्तीनं ते श्रवण करावं आणि या सावध वृत्तीनं केलेल्या श्रवणाची एक वेगळी अनुभूती असते. म्हणून प्रचित पाहता निकट उडवून जाती परिपाठ,
म्हणून हे खटपट करणे लागे. सूक्ष्म अनुभव घेऊन बघितलं तर परंपरेनं चालत आलेल्या जनकल्पना किंवा परंपरेने चालत आलेले विषय, परंपरेने चालत आलेल्या ज्या काही कल्पना आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या कल्पना म्हणाले त्या खोट्या ठरतात, त्या असत्य ठरतात. म्हणून परमार्थ पुन्हा पुन्हा सांगणं जरुरीचं आहे. प्रचित पाहता निकट उडून जाती परिपाठ. प्रचिती जर पाहायचं ठरवलं, परंपरेचा निश्चितपणे अर्थ समजून घेऊन जर ती परंपरा आम्ही जर पाळली, जर त्या परंपरेची आम्ही प्रचिती घेतली, तर समर्थ इथे म्हणतात की उडून जाती परिपाठ. म्हणजे जर प्रचिती घेतली नाही तर तो परिपाठ जो आहे हा परिपाठ टिकत नाही. म्हणून ही खटपट करणे लागे. ही खटपट कशासाठी करायची आहे, हे सांगायचंय कशासाठी, की आम्ही पूर्वी करत होते म्हणून आम्ही करतोय म्हणून पुढची पिढी करेल. असंच जर हे चक्र चालत राहिलं तर आम्ही फक्त परंपरावादी होऊ. आम्हाला नुसतं परंपरावादी व्हायचं नाहीये, परंपरा सांभाळायची आहे. पण परंपरा सांभाळूनही आम्हाला परंपरेचा निश्चित अर्थ काय आहे तो समजावून घ्यायचा आहे. परंपरेच्या विरुद्ध आम्हाला जायचं नाहीये, प्रवाहाच्या बरोबरच आपल्याला जायचं आहे. पण प्रवाहाच्या बरोबर जात असताना सुद्धा तो प्रवाह नेमका त्या प्रवाहाचा उगम आणि त्या प्रवाहाचा नेमका कुठेतरी शेवट आहे तो सुद्धा समजावून घेण्याची आवश्यकता असते. म्हणून परंपरा ज्या पद्धतीनं सुरू झाली, ती परंपरा कोणी सुरू केली? बर, पूर्वीच्या काळी ज्या काटेकोरपणानं अगदी सत्यतेनं ती परंपरा अगदी व्यवस्थित रीतीने सांभाळली जायची, कारण ती परिस्थिती ती परंपरा सांभाळण्यासाठी पोषक असायची आणि परंपरेवरती विश्वास असायचा, परंपरेवरती निष्ठा असायची, परंपरेवरती एक आत्मविश्वास असायचा, परंपरेवरती एक ईश्वराचीच आपण ही उपासना करतो आहोत, ईश्वरालाच आपण आळवतो आहोत, ईश्वरालाच शोधण्याचा प्रयत्न या परंपरेच्या माध्यमातून आपण करतो आहोत, ही त्या परंपरे पाठीमागची खरी धारणा आहे. पण ती धारणाच जर आपण विसरलो तर मग अखंडपणानं वाराणसीला त्या भगवान शंकरांना महाअभिषेक रोजच चाललेला आहे. वर्षानुवर्ष आज त्या ठिकाणी अभिषेक चाललेला आहे. आपणही जातो त्या शंकराच्या पिंडीला, तिथे पाणी घालतो. कारण का तर म्हणाले आमचा दरवर्षीचा तो नियम आहे. नियम खूप चांगला आहे, नियमाबद्दल काही वादच नाही. नियम असावा तसा नियम करणं खूप चांगलं आहे. बाकीचं काहीतरी उगीच करत बसण्यापेक्षा असे चांगले नियम आपण स्वतःवरती जर अशी बंधनं स्वतःवरती लादून घेतली तर खूप चांगलं आहे. पण वर्षातून एकदा आम्ही वाराणसीला किंवा काशीला जाऊन त्या शंकराला महाअभिषेक करतो, ही जशी आमची परंपरा आहे तसं त्या भगवान शंकरांना सुद्धा आतून असं वाटतं की एकदा एका वर्षी तरी त्यांनी इथे अभिषेक करत असताना शांत चित्तानं मंदिराच्या बाहेर सोडलेल्या चपलेकडे लक्ष न ठेवता, बरोबर आणलेल्या सामानातला कुठल्याही प्रकारचा काळजी विचार न करता माझ्याशी हा सद्भक्त किती एकरूप झालाय हे त्या शंकराला पाहिजे असतं. आणि ही रूढी आणि परंपरेपेक्षा ही आत्मनिष्ठा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून समर्थ म्हणाले की तो परिपाठ जो आहे हा परिपाठ आपल्याला ही शिकवण देतोय की नाही हे पाहण्याची आवश्यकता असते. ऐसे साकडी दोहीकडे म्हणून बोलिलेची बोलणे घडे, दोन्ही राखोनिया कोडे उकलून दावू. आता या परंपरेनं चालत आलेल्या विषयांचा समारोप करत असताना मला असं सांगावंसं वाटतं की परंपरा आपण सांभाळावी, पण परंपरा सांभाळत असताना त्या परंपरेचं ओझं आमच्या डोक्यावरती आहे असं समजून परंपरा चालवण्याची काही आवश्यकता नाही.
असं जर आपण समजलो की काय करावं, यावर्षी खरंच शक्य नाही हो आम्हाला हे सगळं करणं, पण काय करायचं, आमच्या घराण्यात म्हणाले हे सगळं परंपरेनं चालत आलेलं आहे, आता नाही शक्य म्हणाले, आमचं घर 10 बाय 10च्या खोलीमध्ये कुठे आम्ही सगळं ते म्हणाले आता पूजा आणि हे सगळं करत बसायचं. म्हणजे परंपरा हे आपल्या डोक्यावरती ओझं लादलेलं नाहीये, आपण लक्षात ठेवा. आणि ओझं लादलंय माझ्यावरती, ती सक्ती केलेली आहे कोणी, असा अजिबात नाही. उलट त्या परंपरेमध्ये आपण जर ते आपल्याला करणं शक्य झालं नाही तर स्वतः त्या भगवंताचं चिंतन, भगवंताचं नाम, भगवंताचं अनुसंधान आणि भगवंताची सेवा, एखाद्या गोरगरिबाला, एखाद्या अनाथ विद्यार्थ्याला, एखाद्या पेशंटला, एखाद्या आजारी माणसाला, एखाद्या असहाय्य गरीब माणसाला मदत करणं हे सुद्धा त्या परंपरेच्या मध्ये आपल्याला जे काही पुण्य मिळतं असं आपल्याला वाटतं, ते पुण्य सुद्धा या गोष्टीने सुद्धा आपल्याला मिळू शकतं. हा विचार आपण करण्याची आवश्यकता असते. म्हणून परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोनी निरूपण, श्रोते परम विचक्षण विवरोत पुढे. त्या प्रचित निरूपणाबद्दल समर्थांनी अत्यंत चांगल्या प्रकारचे विचार आपल्या समोर या समासाच्या माध्यमातून ठेवलेत, की ज्याचं साधकानं अखंड चिंतन ठेवावं, अखंड स्मरण ठेवावं आणि हा विचार अखंड लक्षात ठेवावा. कारण समर्थ कुठल्याही परंपरेच्या विरोधात नाहीत, कुठल्याही आपल्या चालत आलेल्या कर्माच्या विरोधात ते नाहीत. फक्त समर्थांचं एकच सांगणं आहे की जे करायचं आहे ते समजून उमजून करा. हाच या सगळ्या सांगण्याचा पाठीमागचा भावार्थ आहे. आजचा हा प्रचित निरूपण नावाचा समास या ठिकाणी पूर्ण झाला. आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण त्याचं श्रवण केलं. उद्या समर्थ आपल्याला कोणते विचार आपल्या समोर ठेवणार आहेत ते आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.